हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूल रामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालचे दिसाक पुरे अंगदाल नेत्रत्वार इले जांबवंतू सुशेणू धन्वंतादी वानर आणि अंगदान प्रायोपवेश करचे म्हणून म्हणतना हनुमंत सोण वरलेले पुरे जन प्रायोपवेश करचे विशयांतू मन दवरून घेवन आसाचे जाल्यार हनुमंतू अंगदाक सांगता आजी तू युवरायो म्हणून तुगेलो उतर ऐकत आतानी पाय तांकां बायल चेडवा लुडका सायला रे आम्ही अंगदान आले विशय अंगदान सांगेल ऐकलेल चुकी म्हणून तांकां दिसलें तुका सोडून तांणी वत्तलीची सकड म्हणल्यार तांणी प्रायोपवेशात अंगद बसले कडले वरलेले वानर एक उमेदीर तागेलो बसले आनी थंय बसून तांणी रामाले दशरथाल रामाल सनपणे दुखून जल्लेल विशय पुरे सीते येवन वनवास आयले ताजे नंतर जल्लेले जटायून सीते रक्षण करू चमकल्ले सर्व विशय तांणी तांगेले इतल्याक उलयत रसची त्या वेळार थंय वयरी हे रुखारी ते संपाती बसला न्हू माय संपाती ते आयकता पुरे ऐकून तो निमगिता कोण ते मिगेले भावाले मरणा विशयी सांगतरस कोण सांगतरस ते दंडकारण्यान तुल राक्षसांनी मिगेल भाव जटायूक कसं खातीर युद्ध जाल्लें मिगेल भावाल विशय हांव मस्त काळ नंतर ऐकत रस म्हाका हें सांगतलें कोण हें सचवें कसं खातीर तांणी युद्ध केल्लें म्हाका एक पंत हांगा दुखून तो गुदेवाईन ताचवें इतें म्हळ्यार म्हाका हांव पर्वता शिखरार येस म्हाका उब्बू जायना मिगेले भावाल विशय ऐकतना म्हाका बदच पुराय विशय ऐकूं का म्हूण दिसतरस विवर जावन ऐकूं का म्हूण दिसतरस तुमी वानर श्रेश्ठ म्हूण दिसता म्हाका मस्त काळ नंतर मिगेल भावाल विशय ऐकल ना मामा म्हाका भारी संतोश जाता कसं खातीर तागेलें मरण जाल्लें कोण राक्षस तो ताक्कनी राक्षसांक कशी वैरत्व जालें हें पुरे म्हाका आश्चर्य दिसता. आनीक मिगेल भावाक दशरथ महाराजाल मित्रत्व जाल्ली कशी तागेले पुत्ताल वटो स्नेह जाल्ली कशी रामून मागीर दशरथाल प्रितीचो मालगड पुतू पळय सुर्याल किरणा निमती मिगेले दोन रेके लासून गेला म्हणटना उब्बून च्या समर्थ म्हाका एक पण त्या पर्वतार दुखून तो गुदेवाईन ताचे म्हणून जाल्यार सुरवेक तो आत दीन जावन दैन्यार निमगीत जाल्यार सुरवेक ताणें उलयलें आनी आयकलें न्हू कसने हे वानर पुरे मोरू म्हणून हांगा येयल्यान दिसता कोण सुरवे मरता ताका खाता देवान म्हाका मस्त दिसाचे आहार हांगा केला म्हणून सकळी सांगिल्लें तांणी आयकलेंच पळय म्हणटना तागेले वयर हांकां कशी विश्वास येता तांणी ते आसकेद व्हड रणहद्दू एक मनशाल इतले गात रस्ते म्हणटना हें खंडीत आमकां पुरे खत्ता म्हूण तांगेलें मन आयला कडेन मागीर ಸ್ವಲ್ಪ जन ते जन तशें भिता जाल्यार वानर तशें भिता जाल्यार अंगदू सांगता खंय पळय आमी मरणा भिवचे कशें प्राय प्रवेश करका म्हण आमी बशिल्लीची आमकां एकाच वेळेक खावन घाल्लें म्हणलें क्या आमी कशी मरणा खातीर बशिल्लीत न्हू धन्य जाल्ली म्हणलेकचें आमगेले उद्देश परिपूर्ण जाल्ली म्हणलेकचें म्हूण सांगून आनी सांगतना न्हय अंगदान सांगिल्लें आयकून सर्व जनांनी ते तो गुदे वयल खंय तेदना तांणी अंगदू ते ताण म्हणला न्हय कोणें संपातीन म्हाका पुराय आयकूं का कसं जाल्लें म्हूण सांगून म्हूण ताजे खातीर अंगदू ते पक्षीक सांगता हे पक्षी रक्षरजस म्हणून म्हळ्ळें का प्रताप भारी प्रताप आशिल्लो भारी पराक्रमी जावन आशिल्लो आनी धर्मिश्ठ जावन आशिल्लो वानरराय आशिल्लो तो मिगल आज्जो म्हणटाची ताका माल आनी सुग्रीव म्हळ्यार दोन चेडूं जाल्लीची
तांतो वाली मिगेल आनू तो जगत्यांतो वानर राय म्हणून भारी प्रख्यात झालेलो. तशी अन्यक कसं म्हण म्हणारी तू रामाल विषयी निमगेल नव्हे इक्ष्वाकुकुलांतो दशरथ म्हणल राय शिलगोतस की तुका तगेल पूತು तो रामು ಮಲ್ಗೋಡೋ 4 जन चिरडून तका तंतु मलगोडो जलरी पित्रानाची कंचकी एक विषम ಗಳಿಗೆರಿ ते चेल्ल्याक रामाक वनवास कोरका 14 वर्ष म्हणून म्हणली की तज कतीर तो धर्मिष्ठू आणि पितृवाक्य परिपालन कतीर पितृधर्म पुत्रधर्म पालन करचे कतीर तो दंडकारण्य ಅಂತ ಇಲ್ಲೋ जलरी ಎತ್ತನ್ ತಗಲ್ ಭಾವಿ ತಗಲ್ ಬಾಯಿಲ್ ಸೀತಾದೇವಿ ತಗಲ್ ಒಟ್ಟು ಐಲಿಂಚಿ ಜಲರಿ ಹಂಗೆಕ್ಳು ರಾವಣ ಮುನ್ ರಾಕ್ಷಸಸ್ ಕೈನವೆ ತಾಣೆ ते जनस्थान म्हणल्यार दंडकारण्या एक जागो थंय दुखून रामाल बायल सीतेक भारीच एक नमने बला दरपार अपहरण केलें. रामाले आनु दशरथस पळय तागेल मित्र कयतो जटायू म्हणलेले राय जटाय म्हणलेले पक्षीराय तो या राक्षसान रावणान आकाशा मार्गान सीतादेवी तांडून वर्षान पळयले. थंय रामनी सीते सुरवेक ताका मेळिल्लींची दंडकारण्या येतना तशें ताका सीतेले समगुर्तस तो कसो करता म्हूण म्हळ्यार तो दशरथाले मित्रत्वा खातीर रावणाल रथ नाश करून सीतेक भुंयचेरी देवयन सीता रामानाची रावणान मारलेले जटायूले शरीर विद्युक्त अंत्यसंस्कार केल्ले. रामाल निमती अंत्यसंस्काराचे एक भाग्य मेळ्ळेलें देखून ताका जटायूक एक चांग गती मेळ्ळी. मागीर रामान मिगेले बापुल्यो सुग्रीवस न्हय मिगेल बाप्पा तागेल ಒಟ್ಟು सख्य केल्ले आनी वाली संहार म्हळ्यार मिगेल अन्नाल संहार केले. निजावनू सुग्रीवाक आनी मिगेल अन्नाक विरोध आशिल्ले. सुग्रीव ಸ್ವಲ್ಪ ಮಂತ್ರ್यांक घेवन विंगड वास करिनाशिल्लो. ताका रामाल सख्य जल्लिवे रामान वाली मारन सुग्रीवाल राज्याभिषेक करून सुग्रीवाक राय जावन बसयले. आतां सुग्रीवाले आज्ञेन आमी पुरे हांग घेवन सीतादेवी सोदीत रसची कितले सोदिल्यार सीते आमकां मेळ्ळी न्ही. हांग एक बिला समेत प्रवेश केल्ले कळ्ळें. ते मयासुरान निर्माण केलेले की एक माया नगरी आशिल्ली तांतो हांगाताय वतना एक म्हयनो कशी जावन गेल्लो म्हूण कळ्ळी. आतां पळय चई चमकले आमकां कशीची मृत्यू दंडाची ताजे पयशे हांगा प्रायपवेश करून मोरया म्हूण सांगून आमी हांगा राबल्यांची. रामाले एक कोपूय पळोवचे इश्ट ना आनी सुग्रीवाल हातान आमगेले मरण जेवचे आमकां इश्ट ना म्हूण सांगून सांगतना संपातीक दोळे दुखून उदा देंवतकय हे देवा इतली वीर वानर पुरे जिवा शिसोण हांग प्रायपवेश येवन बसले न्हय सांगतकय तो तुमगेलें एक उत्तर सांगच्यास म्हाका कसल म्हूण म्हळ्यार आतां तुमी जटायू मारली रावणान जटायू मार तो जटाय कोण म्हण लेखला मिगेल भाव तो जाल्यार मिगेले भाव मेल्लो म्हूण म्हणलेलेच एक म्हाका आघातकारी विशय यो कोपूय येता म्हाका कसलेच ते रावणा मारया म्हूण लेखला रिमेजन मारूं जेतवे म्हाका आतां पक्क नांची म्हणटना म्हाका उबू जायना मात्र न्ही हांव मंतार जाल्लो म्हणटना मिगेल भावा मारलेल्याक शिक्षा दिवका म्हूण म्हळ्यार मिगेल आंगान तूं शक्ती ना. इत्ती निमती रेक्के लासून गेलेले म्हूण म्हळ्यार फुडें एक पंता इंद्रान वृत्रासुराले संहार करचे वेळाक आमी वगी वचून पळोवका कोण वगी धांवता कोणाक मस्त वेग आसा म्हूण पळोवच्याक आमी आकाशा मार्गार वतना सुर्याले ओटू म्हणलें म्हण की धांवचे जाल्यार दनपारां बारा सुर्याले एक तीक्ष्ण किरण आसा पळय तें लागून तो वोंवटेलो कोण जटायू म्हाका पाप दिसलें ताका कसलें जेवच्या नजे मिगेल भाव न्हू म्हणलेले खातीर मोगान मिगेल पक्क सोडवान ताका हांव सावटेवची तशी केलें जाल्यार मिगेल पक्क मांद्र लासून गेले सुर्याल उजवाडाक. हांव आतां विंध्य पर्वता वयर पडलो ते दीस ताजे नंतर उब्बू जतवे म्हाका ना न्हय ते हांगा रप्तर आसाव तशें जावन हांगा आशिल्ले देखून मिगेल भाव कसो जाल्ले हांव वयर दुखून डब्बांनी तो पडलवे
रेक्के लसूण उपडलेले देखून मागीर उपतर आशिल्लो मेगेल रेक्के पंदा उपतर आशिल्लो संपातीक कसो जेल्ले खंय चमकलो म्हाका कसली संपाती न्ही जटायूल विशय म्हाका कसली कळनी तशी ते हे पळय सांगतना अंग दाखयपाक दिसलें की त्या वेळार तांणी म्हणटा की अंगदांनी बरलेले वानर म्हणटा की आतां आमी तूं सांगिल्लीची सम्म तूं जटा आयलो अण्णा वय म्हण जाल्यार रावणालें वासस्थान खंय म्हण तूं गोतस्की सांगतवे आमकां लागींच दूरच खंय आस हें कळल्यार आमकां सांगतवे म्हणटना संपाती सांगता काय चवो जटायून रामाल सेवा केल्ली की न्हय आतां म्हाका खंय रामाल सेवा म्हूण करूं जेतवे मेगेल पक्क लासून गेला म्हणटा तुमगे लोटू उब्बूक जायना तुमगे लोटू कसले तागेले खातीर सेवा करूंक जायना जाल्यार हांव उतरान तागेले सेवा करता तोंडानाची हांव सांगता तागेले सेवा सांगता म्हणून संपाती वानरांक पुराय सांगता हांव तशपुणी सेवा करता म्हूण सांगून मागीर म्हणटा काय हांव न्हिचावन हाजे पयशे फुडें इतली प्राय जाली म्हाका वामन अवतारान तो परमात्मान घेतिल्लें त्रिविक्रम रूप ताणें केलेलो असुरविनाश अमृतमंथना वेळार हांव अमृतमंथन पळयलां जाल्यार आत्तां हांव कितलो म्हातारो जाल्लो म्हळ्यार म्हाका एक कडेन दुखून एक कडेन उबून वचचे शक्तीक रेक्के वचून मात्र न्ही म्हगेले आंगांतूल शक्ती कुंदोला म्हणटना म्हाका खंय एकडे तेकडे वचचें जायना जाल्यार रामचंद्र जावन तो आयला परमात्मा म्हण जाल्यार तागेले सेवा करचें म्हगेलें प्रथम कर्तव्य म्हूण लेखता हांव आनी तो रावण अपहरण करून व्हरतना ती भारी चंदी आशिल्ली एकली स्त्री तिका आभुशणां न्हेशिल्लीं आंगांतू जाल्यार सगळेची तांडून व्हरतना रामा रामा लक्ष्मणा लक्ष्मणा म्हूण सांगून ती रडतर आशिल्ली आनी ती रावणाल हाता दुखून चुकोवन घेवच्या प्रयत्न करतर आशिल्ली ती गेली आभरण पुरे काणून उडयतर आशिल्ली तसली एक चेल्ली हेका हांव पळयला तो मात्र राक्षसच पळय कसो काळ आशिल्लो गो तसो सूर्यप्रभेव शैलाग्रे तस्या कौशेयमुत्तम आसीते राक्षसे भाती यथा वा तडिदंबुदे तो काळो कळो कळो राक्षसो आकाश मार्गा दुखून ते चेल्लीक अपहरण करून व्हरतना दवी किरगी न्हेसून आशिल्ली ती गेला किरगी दवी आशिल्ली ती मोडा मद्दीन तेका मिंचेतकी म्हूण सांगून दिसतर आशिल्ली जाल्यार तेणें रामा रामा लक्ष्मणा लक्ष्मणा म्हणलेलें देखून म्हाका आतां दिसता तुमी सोदूची सीते तीच आसच्या पुरो म्हूण तशें जाल्यार तेची राक्षसांनी व्हेल्लेली तीची सीते म्हूण जाल्यार ते राक्षसाले घर खंय म्हळ्यार विशय हांव तुमकां सांगता तो विंगड कोणेय न्हय तो रावण म्हळ्यार राक्षसो ताका लागून ना विश्रवसो म्हूण म्हळ्यार ऋषी तशी कुबेरालो भाव तो हांगा दुखून दिसता पळय धूर दक्षिण समुद्रा ते कडेन तुमकां दिसना आसच्या पुरो जाल्यार म्हाका दिसता ताजे खातीर ग्रद्र दृश्टी म्हणचे ताणें आकाशारी उपतनाची तोग्गू आसूचे सर्व तांचे आहार पळयता ताणें तितले वेळ दुखून मागीर उबून तोग घेवन आहार घेवन उपास वयर उबून वताचे तशें तांकां ग्रद्र म्हणचे ग्रद्र दृश्टी म्हळ्यार तितलें नांव पावलां तशी तो सांगता म्हाका तुमकां दिसना आसच्या पुरो जाल्यार म्हाका हांगा दुखून दक्षिण दिक्कांतू लंका म्हणलेलें पट्टण दिसता थंय हांगा दुखून 100 योजन दूर आसा थंय एक द्वीप आसा थंय विश्वकर्मान एक चंद लंकापुरी निर्माण केला हें हांव आयकलां त्या लंका नगराक सगळी भांगरां लंकी ती भांगराचे नेल भांगराचे वणती भांगराचे बागील सकडी भारी चंद जावन आशिल्लें लंका नगर थंय ती सीता देवी भारी अत्यंत दैन्य स्थितीर ती वास करून आसा तिका तांचे राक्षस पुरय रक्षण करता रसाची तुमी चमकल म्हूण जाल्यार ते सुतूची द्वीप ते एक त्रिकुट पर्वत आसूचे लंका द्वीप सुतू समुद्रूची थंय जनकरायाल धू जावन आशिल्ली मैथिली खंडीत तुमकां मेळटा संपूर्ण 100 योजन विस्तीर्ण समुद्र दांटुका दक्षिण तीरा वचका मागीर रावणा लंकापुरी तुमकां दिवचें जल तितलें बगी थंय वचें तुमी खंडीत रावणा पळयताचे खंडीत तुमकां समुद्र दांटूचें जाता खंडीत सीता अन्वेषणा कार्यांत तुमी जय पावताची म्हूण म्हळें म्हगेलें मन म्हाका सांगता तुमी बग्गी वचची थंय म्हूण आनी म्हणटरस पळय आतां एक विशय कसो जालें म्हूण म्हणल्यार
त्या दांटून वच्चे कोणे म्हूण 100 योजन समुद्र दांटून वच्चे कोणे म्हूण कोणाकय जायना गुब्बंची किरू त्या परी थोडे उपताची मागीर कायळेनी ಸ್ವಲ್ಪ चड उपताची भास पक्षी क्रमुंच पक्षी कुरर पक्षी तांणी आनीकी चड उपताची गिडक आनी हद्दू म्हळ्यार आमगेल जातीचे आनीकी चड हाकता उपताची तशीची मागिरी पळय धान्यानी खावचे गुब्बाची किरू पुरय थोडे उपतीत फल खावचे कैळ्यांकनी देवान आनीकी चड शक्ती दिल्या भास पक्षी क्रमुंच पक्षी पुरय तांणी आनीकी चड उपताची हद्दू म्हळ्यार आमगेले जातीचे तांणी मस्त दूर थंय उपताची हंस पक्षी आनीकी वयर उपताची पुराय जनाल पशी चड उपचे म्हळ्यार गरुड पक्षी आम्ही बरें ते गरुड पक्षी आनी अरुणाले चरडू आम्ही संपाती सकडी तशी आमकांय गरुडाल बरीची भारी बलिश्ट जावन तशी जी सूक्ष्म दृष्टी म्हाका हांगा दुखूनच पळयता म्हगेल दृश्टीक रावण आनी जानकी दिसतावे पळयता म्हूण म्हणटा आनी पळयता सांगता बाई म्हाका ती एक वनांत तीक बसयला तिगे सुद्दां राक्षसीक दवरला तशी म्हाका दिसता आनी आमी केन्नाय आमकां देवान ती एक शक्ती दिल्या आहार घेवका म्हण जाल्यार कितली दूर आसल्यार आहाराचे आहार आमगेले दृश्टीक पडता 100 योजन दूर आसूचे आहार समेत आमगेले दृश्टी पडता दूर दुखून कसले आहार दिसता ते खावचे आमगेले स्वाभाविक वृत्ती पाया पंदा आसूचे किडो गिडो खावचे पळय ते कुंकड तसले जाती पक्षीचे स्वभाव आमगेले न्हय ते म्हूण सांगून तो संपाती सांगता. आता तुम्ही सीते पळोवचे वचको जाल्यार ते समुद्र दांटूचे कसले पूण एक उपाय करता नाल्यार समुद्र कशी दांटवतात तुमी तशी सुरवेक म्हाका एक समुद्राले होरयतवे मिगेल भावाक जलतर्पण दिवका न्हय म्हाका होरयतवे म्हणटना तांणी संपाती घेवन तर्पण दिवन वापस संपाती खंय आशिल्ले थंय हाडून सोडले जाल्यार तांकां संपातीन सीतेन आसूचे एक जागो सांगलो न्हू तेंचे भारी संतोश जालो कसले जावं सीते थंय दक्षिण तीराचे लंका द्वीपांतू असं म्हूण म्हणलेले एक कळ्ळी न्हय जांबवंतो उठान येवन ते संपातीला निमगिता सीतादेवी खंय कोण पळयली तिका ती कोण अपहरण केले हे पुरे सांगून आमकां समा वाट खंयची वचा म्हूण सांगतवे आनी कोण तो तिका अपहरण करून व्हेल्लो ताका रामाल आनी लक्ष्मणाल भय्य नामे म्हणून म्हणटना तो सांगता राब कांय ना हांव हांगा निजान विंध्य पर्वतांत मंतार जाल्लो हांगा आसून आनी थोडी शक्तीच म्हाका मस्त काळ दुखून हांगा आसा जाल्यार म्हाका म्हगेल पूत सुपार्श्व म्हाका आहार घेवन वचपाक साध्य ना न्हय तेश खातीर आहार संपादन करूं साध्य ना म्हाका उब्बू जायना म्हगेल पूत सुपार्श्व तो म्हाका आहार न्ही घेवन दिता म्हाका पोशण करता तो तशीची निजावन म्हणटाची आमगेले तसले रणहद्दू म्हणटा पळय आमकां भूक चड एक दीस म्हाका जोर ताण येता आशिल्ले भूक जाता आशिल्ले म्हाका कोण उदक आनी आहार दिता म्हूण राखतरस जाल्यार सुर्यास्त जाल्ले म्हगेल पुता ते दुसरी कसले आहार मेळ्ळे दिसता म्हाका प्राय जाला भूक चड ताजी नांव सम्माची म्हगेल पुता बिश्ट आयले तुका म्हाका कसले हांड दिवचे जायनी म्हूण सांगून तो कशें म्हाका समाधान करून कसं जाल्लें म्हूण सांगलें ताणें म्हळ्यार तो आहारा खातीर आकाशाक उब्बून वतना महेंद्र पर्वता वयर उब्बून वतर आशिल्लो समुद्रांत मस्त जलचर प्राणी न्हय तांतूंत कसले एक प्राणी हाडचे अन्ना खातीर म्हूण सांगून थंय तोग्गू समुद्रादी कडेन तोग्गू पळोवन केन्नाय ते रणहद्दू पळय ते तोग्गू पळोवन उपचे ताजी दृश्टी ताजी गळ पळय तोग्गूची खंय तोग्गू आहार दिसले तोग्गू रई आनी विमान वेगार येता आहार घेता आनी वापस तितले वयर वता तशी तो सांगता हांव तशी पळयतर आसतना थंय एक चंद ते आकाशांत चंद एक चिल्ली तिका तांडून व्हरतले एक काजळा पशी काळो
एक ओड देहा व्यक्ती हांव पळयलें. हांव लेखलें दोग जनांक खात्ता म्हणून. तेदन त्या व्यक्तीन छंद करून म्हाका वाट सोडी म्हूण म्हणलें. म्हणटना ताणें तशी सांगली नंतर हांव आक्रमण करचें. आमी गेले तसले हें तुगेल पुत्तान आमी तसले विरादी विरान असल सगळें कार्य करीत तुवें न्हय. आना हांव तशे खातीर कसलें करनी. थंय ऋषी मुनींनी मात्र म्हाका सांगलें कसं न्ही म्हळ्यार तुका सौभाग्य वशात तुगेलो जीव व्हरलो नानतलो रे. थंय एक स्त्रीक तांडून घेवन वतर आशिल्लो तो. तूं बिनी मदें बा दिलेले जाल्यार तुका मारून दवरत आशिल्लो तो म्हणून न्ही तागेले विशय पुरे सांगले. कसो कोण तो म्हूण मागीर कळलेलो म्हाका. तो रावण राक्षस रायो. तशी रामाल बायल जावन आशिल्ली सीते अपहरण करून व्हरतर आसा म्हूण सांगून ती बाई खंडीत इता म्हळ्यार रामा रामा लक्ष्मणा लक्ष्मणा म्हूण सांगून आपयतर आशिल्लो म्हणून सुपार्श्वान मिगेला येवन सांगलें. तशी त्या कळ्ळां म्हाका मिगेले पुत्तान सांगून जाल्यार म्हाका रावणाल वयर आक्रमण करूंक जाय न्ही तें म्हळ्यार म्हाका पाक आसवें ना न्हय. रामचंद्राल काम मिगेल भावान मान्य हांवेंय करूंक आशिल्लें. मालगड जावन आनीकी बलिश्ट जावन जटायू पशी बलिश्ट जावन आशिल्लें हांवेंय करूंक आशिल्लें जाल्यार मेज्जान उब्बूक जायना ना तिल दिकून कसलेय करूं जायना जाल्यार आसो तुमकां तें कार्य करचें तसलें एक देवान शक्ती सामर्थ्य दिला तशें तुमी तें कार्य करचें म्हूण सांगून तो सांगता. भावाक तर्पण दिला ताणें वापस स्नान केला पर्वता वयर बसला. सर्व वानर श्रेश्ठांक खंडीत तुमी वचून सीतादेवी विशयू सीतादेवीक थंय दुखून चोडवान हाडका म्हूण सांगतरस मागीर तागेले पुराय विशय ताणें सांगला. ते आपणे तागेले विशय सांगका म्हूण सांगून वानर निमगीताचे वापस पडले. पुरसातीर बसले तागेले सुतूची. सीते सोदूच्या वेळ जालो मागीर ताकेक तागेले विशय निमका म्हूण आश पळया तांकां. तो तुका कसो जेल्ले तुगेले रेक्के जोडून गेली नंतर तें सांगन तुवें म्हणटाची. तो सांगता काही 6 दीस थंय हांव बोत चुकून आशिल्लो. मागीर उठायला हांव बोदा दुखून येयला जाल्यार खंय वचचें हांवें. म्हाका दिक्कू दिक्कू हांव पळयता खंय पडलां म्हूण म्हाका मना वचनी जाल्यार मागीर व्हड समुद्र पर्वत न्हंय सरोवर रान समुद्र तीर हे पुरे पळयता मस्त पण हांव भोंवला न्हय भुंयी. तशें म्हाका हें विंध्य पर्वत म्हूण कळ्ळें. खंडीत विंध्य पर्वतीय म्हूण कळ्ळें. हांगा एक आश्रम आसा. त्या आश्रमांत निशाकर म्हूण म्हणलेलें एक नांवाचो उग्र तपस्वी आसा. थंय निशाकर ऋषी फुडें आशिल्लो आतां न्ही. तो आतां स्वर्गस्थ जाला. तो नात 8000 वर्ष दुखून हांगा आसा. तशी फुडें तो आशिल्लो तेन्ना हांव पळयलेलें देखून ताका वापस पळया म्हणून भारी कश्टारी पाक ना म्हाका जाल्यार कश्टारी हळू देवन त्या आश्रमाला गेयलो. तम ऋषिं द्रष्टुकामोस्मि दुःखेन अभ्यागतो भृशं जटायुषा मया चैव बहुशोधिगतो हि सः. त्या ऋषी पळोवचे खातीर हांव देवन येयला. ताजे पयशे फुडें हांव आनी म्हगेलो भाव जटाय कितली पण त्या ऋषीला वचून ताका पळोवन येयल्याची. थंय निशाकर ऋषी खंय भायर समकलिल्ली आमी वतना तेदन एक रुक्का लागीं राबून आमी निशाकर ऋषीन येवची वेळ राखून बसल्यांची. ಸ್ವಲ್ಪ वेळ गेल्लो त्या वेळाक न्हांवन शुद्धारी त्या आश्रमा येवचे निशाकर ऋषींक पळयलें. तशी त्या ऋषीन येतना सर्व त्या आश्रमांतूल प्राणियो त्या ऋषील सुतू भोंवलींची. मागीर आश्रम भितर प्रवेश करतना तांणी पुरे तांगेले गुडाकनी चमकले. ऋषी मुखार येयलो. एक रुक्का पंद हांव आनी जटाय राबिल्लो पळोवन तांकां भारी खुशी जाली आनी निमगिलें कसो खातीर तुमी हांगा येयलीची म्हूण. मागीर म्हणली की तांणी म्हणली म्हाका कसो म्हळ्यार तूं लासून गेला तशें म्हाका तुगेलो गुर्तू मेळ्ळी. तूं कितें अशें जाला म्हूण सांगून आनी म्हणटा तूं संपाती न्हय मलगड न्हय जटाय तूं मनीस न्हय. तुमी आतां मनुश्य रूप धारण करून म्हाका फुडें नमस्कार केलेलो आसा. आतां कसो जाल्लो तुका हें कसले रोग येयले तुका रेक्के नाय ते कोणेय तुका दंड दिले पुराय सांग म्हूण. तशें सांगतना
आव सूर्यमंडल अधिकडे उबून जमगले विषयी सांगलं की तशी म्हाका न्ही जटायू कस परती गेलेले सोक्क आमकां आमी वयर ते उबलींची सूर्यमंडला लागीं चमकले ते अस्ताच्या लाक सूर्यान वच्चे थंय तागे लोटू उपचे म्हण म्हळ्यार प्रतिज्ञा केलेले आमी भोंवता भोंवता भुंयचेरी मस्त सकडी नगरांनी पळयलां ना म्हणना तशी उब्बून 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 आमकां आयास जाल्ले भंय जाल्ले दोळे काळक येयले मुर्च येयले बरी जाले त्या वेळाक खंयचे दिक्कान उपचे खंयचे आग्नेय खंयचे दक्षिण खंयचे पश्चिम कसले गोतना अशी अंचाण थंय 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 सुर्याले वत पळोवन पळोवन आमकां प्रळय कालाचे अग्नी पळयल्या बरी जाले सगळे लोक लासून वता तशी दिसले तशी मस्त प्रयत्न करून पळयल्यार एक व्हड एक पृथ्वी वरी जागो दिसलो म्हळ्यार भुंयचे वरी जटायून मेगेल्या निमगिनी ते कसले इत्ते थंय देवेन कसले निमगिना अशी तो भुंयचे तिकड वापास बग्गी देंवचे सुरू केले आवय चमकलो सुर्याले उजवाडाक जटायूक पुरो जाला म्हण सांगून हांव रेके धरलेले ताका कसले जाय न्ही मेगेल सगळे शरीर लासून गेले मागीर कसं जालें म्हण म्हाका वतना हांव मुर्चित जालो जटाय खंय जनस्थानान जेवाश्च्या पुरो म्हण लेखचें हांवें तशी आतां म्हाका कसले करूं जायना पक्कना मागीर पराक्रम ना कसले नातिला नांव वांचून कसं प्रयोजन तशें हांव वयची पर्वतार चोवन थंय दुखून तोग्गू उड्डून मरता म्हण सांगून निर्धार केला म्हण सांगून निशाकर ऋषीले हांव सांगलें ऋषीन एक मुहूर्त पर्यंत ध्यान करून मागीर ऋषीन म्हाका सांगलें तुगेले मुख्य रेखे आनी ताका सन्न रेखे बरलेले अवयव लासून गेलेले वापास येता तुका तुगेले प्राणशक्ती आंगांतली तीक्ष्ण शक्ती दोळ्याची पुरय वापास येता तशी त्या वेळाक तुका केल्ले वर्ष नंतर तुगेले निमती एक व्हड कार्य जाता म्हण मेगेल तपशक्तीन म्हाका कळून येयला मान न्हय कितले की ज्ञानी जना न्हय तो संपाती तागेले निमती एक काम जाता म्हण म्हणला आनी ताणें म्हाका सांगलें कसलें म्हण म्हळ्यार दशरथ म्हळ्यार राय इक्ष्वाकू कुलाचो ताका राम म्हणलेलो एक पूत आसा तो हांव बापसुले आज्ञे प्रकार लक्ष्मणाला उठोवंक रान्ना येता त्या वेळाक रावण तागेले बायलेक अपहरण करता त्या वेळाक ती तिका नित्याची उपासपणान अशी इंद्र तिका पायसान हाण दिता नित्याची ते मान तीण घेवचे सगळे दिसाक मागीर संपाती तूं आतां खंय आसा थंयच सुका थंय रामाल दूत वानर येताची त्या वेळार तुका एक काम आसा सीता देवी खंय आसा म्हण तांकां सांगचें तशें हांव तें काम जेवतय तूं खंय वचना हांगा बैसका म्हण निशाकर मुनीन सांगिल्लें देखून हांव हांगा बशिलो म्हणटा आनी संपाती कसो सांगता म्हळ्यार पायच्या दिसा काणींत आमी पळया आजी सांगिल्लें सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता